नमस्कार सगळ्यांना. माझ्या चॅनलमध्ये आणि माझ्या या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. हो, मला माहिती आहे मी खूप दिवसांनंतर ब्लॉग घेऊन आली आहे. पण काय करणार घरातली कामं, धन्वीची थोडीशी तब्येतमध्ये बरी नव्हती. तर अशा गोष्टी चालू होत्या म्हणून. पण आता रेग्युलर आपले ब्लॉग्स येणार आहेत. प्रत्येक वीकमध्ये तुम्हाला रेसिपी ब्लॉग, ट्रॅव्हल ब्लॉग आणि माझे डेली ब्लॉग बघायला मिळणार आहेत. सो प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि हो, 1 मिनिट मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. हे बघा. हे असं आहे ना, की जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघत नाही ना, अर्ध्यातून बघून सोडून जातात, तर माझा व्हिडिओ हा ड्रॉप डाउन होत चालतो. तर प्लीज व्हिडिओला जर तुम्ही क्लिक केलं असेल, तर प्लीज तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामुळे काय होतं, माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. त्यामुळे माझ्या थोडंसं जास्त लोकांपर्यंत मी पोहोचणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. मध्येच सोडून जाऊ नका प्लीज. आणि दुसरी गोष्ट, हा अजून एक फोटो आहे. तुम्ही बघू शकता, की खूप साऱ्या लोकांनी मला सबस्क्राईबच नाही केलेलं. सगळे माझे व्हिडिओज बघतात, पण माझ्या सबस्क्रायबर नाहीत. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या चॅनलला सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. तुमच्यासाठी एक सबस्क्राईब काहीच नाही, पण माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्यामुळे मला माझा चॅनल ग्रो होण्यासाठी मदत मिळते. थँक सो मच. 3 दिवस झाले मला मी साफ-सफाई करते. माझे हात आणि पाय मला म्हणत होते, की "बस कर विशाखा, किती साफ-सफाई करशील, किती साफ-सफाई करशील?" नाही, नाही म्हणता-म्हणता घर आहे फक्त 3 खोल्यांचं. म्हणजे हॉल, बेडरूम आणि किचन आणि छोटीशी एक स्टोअर रूम पण आहे. पण तरीही जसं-जसं आता लग्नाचे इतके वर्ष वाढत चाललेत, तसं-तसं घरातलं सामान सुद्धा इतकं वाढतंय, हे कधी लक्षातच आलं नव्हतं. या वेळेला खूप म्हणजे खूपच सामानाची वाढ झालेली आहे. सारखं गोष्टी लागल्या, की आपण विकत घेत असतो आणि त्या घरात पडून राहतात. त्यामुळे मी खूप सारं सामान सुद्धा डिक्लटर केलेलं आहे. घरातनं बाहेर काढलेले. ज्या गोष्टी वापरत नाही त्या गोष्टी देऊन टाकलेल्या आहेत. आणि हो, अजून तर सगळ्यात मोठी बॅग्स निघायच्या बाकी आहेत. कारण अजून तिघांचेही मला कपाट आवरायचे आहेत, वॉर्डरोब आवरायचे आहेत. तर जेव्हा मी ते कपाट आवरेल, तेव्हा तुम्हाला दाखवेलच, की मी डिक्लटर कसं-कसं केलं, काय-काय केलं. घरातली कामं आवरताना, दिवाळीची साफ-सफाई करताना घरातल्या कामांना काही सुट्टी नव्हती. म्हणजे डेली धन्वीला स्कूलला सोडणं आहेच. पुन्हा जेवण बनवणं आहे, घरातले कपडे आहे, झाडू-पोछा आहे. त्यामुळे 3 दिवसांचा ब्रेक घेऊन मी सगळी साफ केली. तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी असं झालं होतं, की भात आणि पोळ्या झाल्या होत्या आणि भाजी करायच्या वेळेलाच गॅस संपून गेला. मग वेळेवरती काय करायचं म्हटलं तर ऑनलाईन Zomatoवरनं एक छानशी पालक पनीरची भाजी मागवून घेतली होती. तुम्ही माझा मिनी व्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी माझी स्टोरी सांगितलेलीच आहे. पण ज्यांनी मिनी व्लॉग बघितला नसेल त्यांच्यासाठी ही स्टोरी पुन्हा सांगते आहे. मला आता बाहेरून भाजी मागवली आणि ती भाजी जर टेस्टी नाही आली, तर इतकं डोकं आउट होतं. कारण की एकतर भाजीसाठी आपण भरमसाठ पैसे मोजलेले असतात. त्यात ती भाजी जर टेस्टी नसली, तर असं होतं की यार तोंडाची चवही गेली आणि पैसेही वाया गेले. त्यापेक्षा आपण याच्यापेक्षा काही खूप पटीने बेटर घरी भाजी बनवू शकलो असतो आणि छान टेस्टही लागली असती. पण ठीक आहे, कधी-कधी वेळ आल्यावरती बाहेरून मागवावं लागतं. माझा राईस कुकर म्हणजे इलेक्ट्रिक राईस कुकर हा माझा इतका आडीनडीचा साथी आहे. म्हणजे इतक्या वेळेला तो मला कामी येतो. जर माझी कधी गॅस टाकी संपली, जर काही झालंच, एकदा दोनदा गॅस टाकीला असाही प्रॉब्लेम आला होता, की त्याचं रेग्युलेटर फिक्सच होत नव्हतं. तेव्हाही मला राईस कुकरने खूप सारी मदत केली होती. त्यामुळं मला तरी असं वाटतं, की इंडक्शनसोबत तुमच्याकडे एक राईस कुकरही असायला हवाच घरामध्ये. राईस कुकरला इतक्या वेगवेगळ्या प्रकारे, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी बनवण्यासाठी माझ्या इतकं तरी अजूनपर्यंत कोणीच ट्राय केलेलं नसेल. राईस कुकरमध्ये मी चहासुद्धा करून बघितलाय आणि छान चहा बनवलाय, मी पोहे बनवले, मी त्याच्यामध्ये राईसही बनवलाय, बिर्याणी बनवली आहे. व्हेज बिर्याणी, नॉन-व्हेज नाही, व्हेज बिर्याणी बनवलेली आहे. म्हणजे भाजी बनवलेली खूप साऱ्या गोष्टी मी राईस कुकरमध्ये करून बघितलेल्या आहेत आणि मलाही असं वाटतंय, की आता नवीनच एक सीरीज मस्तपैकी माझ्या चॅनलवरती स्टार्ट करावी, की राईस कुकरमध्ये आपण काय-काय बनवू शकतो. असो, तर ही मी माझी साफसफाई तुम्हाला दाखवते, की इतका छोटंसं किचन माझं आहे. ट्रॉलीज, छोटीशी रॅक आहे आणि हे जे डब्बे ठेवण्याची जी रॅक आहे, कडप्प्यांची, म्हणजे ती पण सगळी साफसफाई केली. सगळं बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत सगळं क्लिनिंग केली आणि सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा रिअरेंज करून मस्तपैकी मांडून ठेवलेल्या आहेत. पटकन माझ्या हाताशी येतील अशा गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या घराची साफसफाई कशी करता? हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमची झाली का आणि साफसफाई दिवाळीची? लाडू करंज्या झाल्यात का? तेही मला कमेंट करून नक्की सांगा. पहिल्या दिवशी जेव्हा बेसिक साफसफाई मी करत होती,
तेव्हा इतकी धूळ निघत होती. मला विचार येत होता, की जर मी दर शनिवारी सगळं जाळं काढते, सगळा कचरा काढते, सगळं कानाकोपऱ्यांमधनं सगळं व्यवस्थित साफसफाई करते, तरीही आणि दिवसातनं 2 वेळेला तर आपण झाडू मारतोच मारतो. तरीही एवढी धूळ येते कशी काय? आणि त्या दिवशी किमान, किमान म्हणते मी किमान मला 100 ते 150 शिंका येऊनच गेल्या असतील. तुम्हाला आत्ताही माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल, कारण मला खूप सर्दी आणि खोकला आणि शिंकांनी माझं डोकं इतकं भयान पकडलं होतं पहिले 2 दिवस. नंतर जेव्हा पहिल्या 2 दिवसाची सगळी धूळ निघून गेली, तेव्हा कुठं जरासं मला छान वाटत होतं. तर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. इथे मी सगळ्या डब्यांमध्ये छानसे सुकवून गरम उन्हामध्ये ह्या सगळ्या पापडांना ऊन दाखवलं होतं आणि ते पापड भरायचे काम चालू होतं. हे पापड आहेत चिकाचे पापड. कुरडई जो करताना आपण जो चिक असतो, त्या चिकाचीच प्रोसेस करून हे पापड बनवले जातात. आणि हे पापड आमच्या इकडे आपण जसं पितरांना वगैरे जो पण काही नैवेद्य करतो म्हणजे घास टाकतो, तेव्हा ह्या पापडांचाच खरा इकडे मान आहे खानदेशमध्ये. तर हे पापड दरवर्षी करावेच लागतात. त्यानंतर दुसरे आहेत हे बिबडीचे पापड. बिबडे जर तुम्ही खानदेशचे बिबडे सुप्रसिद्ध आहेत. याचं तुम्ही नाव ऐकलंच असेल. तर हे बिबडे आहेत. ते बिबडेही मी एका डब्यात भरून ठेवले. कुरडया, बिबडे, चिकाचे पापड, शेवया असे वेगवेगळे डब्बे छानसे ऊन दाखवून त्यांना सगळ्या सामानाला भरून ठेवलेले आहेत. आमच्या इकडे ओल्या बिबडीचा घाटा मिळतो. ₹10 चमचा म्हणून. तर तुम्हीही कधी खाल्ला असेल पुण्याला, नाशिकला. ओल्या बिबडीचा घाटा खूप सुंदर लागतो आणि ओले बिबडे सुद्धा खूप छान लागतात. कधी जर तुम्ही ट्राय केले असेल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. आणि तळलेले बिबडे, भाजलेले बिबडे तेही फार छान लागतं. इथे माझ्यासोबत धन्वीला 2 दिवस सुट्ट्या होत्या स्कूलला सॅटर्डे, संडे. तर धन्वीसुद्धा माझ्यासोबत सगळे कामं करण्यामध्ये काम तर काही करत नव्हती, पण माझ्या मागे, 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 मागे फिरून तिलाही खूप साऱ्या शिंका येत होत्या. पण तरीही तिचं माझ्या मागे फिरणं काही कमी होत नव्हतं. दिवसभर माझ्या मागे फिरून, थोडीशी टीव्ही बघून, थोडासा आराम करून चाललं होतं तिचं मध्ये, 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 मध्ये करणं आणि बघा कशी बोलते ती. तुम्ही मित्रांनो, तुम्ही पण असंच करतात का ऑर्गनायझेशन? तर तुम्हाला पण आईसारखं ऑर्गनायझेशन करायचं असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यापेक्षा तिला व्हिडिओमध्ये बोलण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो. आई मला सगळ्यांना हे सांगायचं आहे, आई मला सगळ्यांना ते सांगायचं आहे. आणि हो, सबस्क्रायबरची अपील तिने केली असल्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावंच लागेल. तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल अँड हिट दॅट बेल आयकॉन. घरी होती तोपर्यंत माझ्या मागे करून करून तिलाही शिंका, सर्दी, खोकला चांगलंच झालं होतं. आणि आता ती 2-3 दिवस तरी आजारी पडणारच आहे, कारण तिचा खोकला खूपच येतो. इथे आता माझे सगळे भांडे आवरून झालेले आहेत. सगळं सामान लावून झालेलं आहे. डब्बे भरून झालेले आहेत. आता सगळे डब्बे मांडायचे आहेत. छान-छान सगळे डब्बे लावून दिलेले आहेत. आणि आता माझं घर असं चकाचक आणि चमचम करतंय. ह्या एका फिलिंगसाठी आपण 2 ते 3 दिवस एवढी मेहनत घेत असतो, की हो माझं घर एकदम छान क्लीन झालंय. जेव्हा मी किचन ओटा धुवत होते, तेव्हा माझे मिस्टर म्हणतात, "तू एका दिवसात हे घर चमकून किती चमकून घेणार आहेस?" म्हटलं, "दाखवते मी तुम्हाला उद्या." आणि खरंच दुसऱ्या दिवशी ते बोलले, "खरंच तू एकाच दिवसात खूप सारं घर चमकवलेलं." माझी तर दिवाळीची साफसफाई झालेली आहे. आता फक्त कपाट आवरायचे बाकी आहेत आणि पडदे वगैरे लावायचे आहे. छोटे-छोटे कामं राहिलेली आहेत आणि फ्रिज साफ करायचं आहे. तर तुमची दिवाळीची साफसफाई झाली का? आणि हो, तुम्ही तुमच्या दिवाळीची शॉपिंग केली का? तर शॉपिंगसाठी आपला एक नवीन ब्लॉग नक्कीच येणार आहे चॅनलवरती. तो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा आपले व्हिडिओज. आता इथे पडलेली आहे धन्वी आजारी आणि आता माझे 2 दिवस तिला बघण्यामध्ये आणि तिच्या पुढे-पुढे करण्यामध्ये, तिला औषध पाणी करणं, वाफ देणं, तिला ताप वगैरे आला तर रात्रभर तिच्यासाठी जागं राहणं, हे चालूच राहणार आहे. ठीक आहे. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना. व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि हॅपी तुमच्या परिवाराला माझ्या परिवाराकडून हॅपी दिवाळी. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त फटाके फोडा, फराळ करा आणि सगळ्यांसोबत मस्त दिवाळी एन्जॉय करा. बाय.